जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बहुतांश शाळा 4थी किंवा 7वीपर्यंत आहेत. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्पर्धेतून बाहेर फेकले जातात. राज्यातील सर्वच शिक्षक संघटनांनी राज्य परीक्षा परिषदेसह शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनाला ही बाब आणून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी फेब्रुवारी 2026 पासून इयत्ता 5वी आणि 8वी बरोबरच 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान शैक्षणिक सत्राच्या मध्यावर अचानक शिष्यवृत्ती परीक्षा बदल जाहीर करणं घाईचं असून या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिक तयारी असणार नाही. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2026-27 पासून करावी अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेनं केली आहे. कोणतीही परीक्षा ही किमान वर्ष 1.5 वर्ष अगोदर जाहीर करणं आवश्यक आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास वर्ग शिक्षक मार्चपासून एप्रिलपासून सुरू करतात आणि आता जर परीक्षा जाहीर केली तर उद्याच्या फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेणं ही विद्यार्थ्यांना रिझल्ट रुचणार नाही आहे, किंबहुना विद्यार्थी मानसिक तयारी असणार नाही आहे आणि म्हणून 4थी आणि 7वीची परीक्षा ही पुढील शैक्षणिक वर्षापासून घेण्यात यावी अशा मी शासनाला निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. संघटनेच्या वतीने शिक्षण मंत्र्यांना याबाबतचं निवेदन पाठवण्यात आलं. शिष्यवृत्ती परीक्षांबाबतचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह असला तरी परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी शिक्षकांना सुद्धा वेळ मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे.